रसिको आता आपल्या समोर सादर होणार आहे एक झकास परफॉर्मन्स. अटकेपार गुजरातून येतोय एक ग्रुप आणि सादर करणार आहे पंचमार भागातील आदिवासी नृत्य बांबू डान्स. अर्थातच गुजरातून येतात फुलमा ग्रुप. जोरदार टाळ्यांनी त्यांचं झकास स्वागत करूया. मजा करशु रे जवाना छोड़ी तू मड़ी रमकावी दऊ. तारी मारी मारी तारी छोरी तारी मारी मारी तारी तारी मारी जोड़ी न तोड़ू रे जवान छोरी तू मड़ी रमकावी दऊ तू मड़ी रमकावी दऊ. वाह, खूपच मजा आली. हे घ्या. आणि आता आपण परीक्षकांकडे वळूया. उर्मिलाजी, फुलमा ग्रुप, ये जो आपने चेहरे पे किया है, असं चेहऱ्यावरती मुलींनी केलेलं मी आजपर्यंत खूप कमी पाहिलंय. पहिलं तर म्हणजे हा सगळा गेटअपच आम्हाला वेगळाच वाटला आणि आम्ही असा त्या साईडचा आदिवासी डान्सही मला वाटतं पहिल्यांदा बघत असू. पण तुम्ही प्रोफेशनल ग्रुप आहात त्यामुळे थोडासा सफाईदारपणा त्या सगळ्या मूवमेंट्समध्ये, त्या चेंज ओव्हर्समध्ये आणि एस्पेशली आपण आपल्याचे जे नेहमी कम्फर्ट झोन सोडून जेव्हा दुसरं काहीतरी करतो, एखादा आर्टिस्ट जेव्हा आपली कम्फर्ट झोनची भूमिका सोडून दुसरी भूमिका करतो तेव्हा जास्त त्याच्यावरती काळजी घ्यावी लागते, मेहनत घ्यावी लागते. बाकी हे जे काय सगळं केलं आमच्याकरता नाविन्यपूर्णच होतं, त्यामुळे आम्हाला मजा तर खूप आली. थँक्यू. મકરંદ સર, આજે તમે ફૂલમાં નહોતા, खरी વાત છે. बऱ्याचशा गोष्टी ढेपाळत गेल्या, पण तरी सुद्धा जेव्हा बांबू आले ना, मला फार आवडतात. अगदी कितीतरी आपल्या पिक्चरमध्ये येऊन गेले, पण तरी सुद्धा ते बांबू बघितले की मला असं वाटलं की हा बांबू डान्स बघून पुन्हा हा डान्स वरती जाईल. आणि खरंच तो खाली होते बांबू, तिथपर्यंत वर गेला, मग वरती बांबू आले तेव्हा तो परत खाली आला. तर असा काहीतरी परफॉर्मन्स, असा मिक्स परफॉर्मन्स होता आजचा तुमचा. निराश व्हायची गरज नाहीये. तुम्ही इथपर्यंत आलात याच्यातच कौतुक आहे. आता आपण पाहूया तुम्हाला किती पदकं मिळतात. उर्मिलाजींची पदकं गुलदस्त्यात. मकरंद सर, किती पदकं तुम्ही द्याल? 8 पदकं दिलेली आहेत.